फुलेरा पुढची देखील महत्त्वाची बातमी आहे ज्यावर तुमच्याकडून अपडेट घ्यायचा आहे। वाहतूक कोंडीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फटका बसलाय। अजित पवारांचा अचानक कराडमध्ये मुक्काम वाढतोय। सकाळी 6 वाजता अजित पवार कोल्हापूरकडे रवाना होत होते। प्रोटोकॉल सोडून सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना बोलावल्यानं अजित पवार नाराज असल्याची चर्चा जोर धरतीये। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांच्याकडे। शशिकांत, काय नेमकं घडलंय? लागवीजी, काल आपण जर पाहिलं तर साताऱ्यामध्ये अजित पवार आले होते आणि साताऱ्यामधला कार्यक्रम उरकून ते कोल्हापूरच्या दिशेने जाणार होते। कोल्हापूरला त्यांचा मुक्काम होता। मात्र कराडमध्ये आपण ट्रॅफिकचा त्यांना रात्री सामना करावा लागला आणि मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक लागल्यामुळं अजित पवार यांनी कराडमध्येच राहणं पसंत केलं। कराडमध्ये ते सायंकाळच्या सुमारास कराडमध्ये थांबले आणि त्यावेळेला मात्र सकाळी पहाटे त्यांच्या नियमानुसार ते सकाळी 6ला तिथून निघाले होते। परंतु त्या अगोदरच सर्व अधिकारी आहेत ते त्या ठिकाणी आले होते। प्रोटोकॉल नसताना हे अधिकारी आल्यामुळे अजितदादा काहीच नाराज झालेले होते आणि त्यानंतर ते अजितदादा कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले। लागवीजी, अगदी तुर्तास धन्यवाद शशिकांत, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। भाजपची आज प्रदेश कार्यालयामध्ये बैठक आहे। प्रदेश